मला माहिती होतं तुम्ही त्यांचीच बाजू घेणार आहे म्हणून. आई बघतीयस ना, तुला खूप पुळका आहे ना यांचा. आता बघ, आपल्याला अडगळीच्या खोलीत ठेवायचं म्हणतायत. दिव्या, कीर्ती, तुम्ही जरा थांबा. तुम्ही लहान मुलासारखं वागू नका. दिव्या बाळा, तुलाही थोडं समजून घ्यायला नको का? ठीक आहे सीताई, समजून घेते, पण समजून घेतल्याने माझं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? मी कुठे असं म्हणते, पण काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. तो द्यायला हवा की नाही? म्हणते आशू यार, कितीतरी दिवसांनी मी असं हसले, मला खूप भारी वाटतंय. भारी वाटतंय ना? वा, मला वाटलंच होतं, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. मला माहितीये तू इथे आल्यावर खुलतेस मस्त. हा, शेवटी आपल्या हक्काची जागा ती आपल्या हक्काचीच जागा. आली ना मजा? ऐक ना, पण घरी जायला पाहिजे. घरी काय झालं असेल काय माहिती. घरी आई आहे की ती सांभाळेल सगळं. नाही आपण काय इथे टाइमपास करायला आलोय नाही ना, आपलं काम आहे म्हणून थांबलोय इथे. हा, पण तसं नाही, मी मगाशी कॉल केला होता ना, तेव्हा कोणी उचलला नाही, मग मला जरा टेन्शन येतंय. टेन्शन नको घेऊ काय. मी कॉल करू परत एकदा? पॅनिक होतीयस? अरे तसं नाही रे, असं सतत वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी घडलं असेल घरी असं. असं काही नाही. हो आजी, हे काय आहे सगळं? तुम्ही कुठे निघालात? माफ करा मस्ती. अहो, उर्मिला या घरची लक्ष्मी आहे, तिनं घर सोडून जाता कामा नये. आम्ही चाललोय घर सोडून. वंदनाताई, तुम्ही कुठेही जात नाही आहात. तुम्ही काय असे 4 दिवस राहून जाणारे पाहुणे नाही आहात. आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात आणि तुमची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये. ऐक ना उर्मिला, असा तडकाफडकी निर्णय का घेतेस तू? ऐक ना. हे बघा, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला माहित नाही, पण आता मला हे सगळं सहन होत नाहीये. मुळात मी हे सगळं सहन करू शकतच नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्याबरोबर येणार असाल तर ठीक आहे, नाहीतर मी एकटी जाईन. उर्मिला, हा काय प्रकार चाललाय? किती वेळा समजावलं मी तुला, तू एकही गोष्ट ऐकत नाहीयेस. नाही वहिनी, तिचं पूर्णपणे चुकीचं नाहीये.